कोणत्याही मापाचं ब्लाऊज असेल त्यासाठी स्लीव कशी रेडी करायची ते बघूया। सगळ्यात आधी आपण स्लीवची उंची टाकूया। आपली स्लीवची उंची आहे 10 इंच, त्यात आपण पाऊण इंच प्लस केलेला आहे, तर पावणे 11 इंचावर आपल्या 2 मार्किंग होतील। या दोघं मार्किंग एका स्ट्रेट लाईननी जॉईंट करून घेऊया। आता या स्ट्रेट लाईनीवरती आपल्याला रुंदी टाकायची आहे, तर रुंदी कशी टाकायची, छातीचा चौथा भाग घ्यायचा। आता इथे आपली चेस्ट आहे 34 इंच, तर 8.5 इंचावर आपल्याला मार्किंग करायची आहे आणि एक बॉक्स रेडी करून घ्यायचा आहे। 8.5 इंचावर आपली मार्किंग केल्यानंतर या स्ट्रेट लाईनीवरती 3 इंचावर डाऊन जायचं, 2 ठिकाणी मार्किंग करायची आणि या 3 इंचापासून आतमध्ये 1 इंचावर एवढी स्ट्रेट लाईन ड्रॉ करायची। आता वरच्या साईडला सुद्धा 1 इंचावर एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे आणि या दोघं मार्किंगला आपल्याला एका क्रॉस लाईननी जॉईन करायचं आहे। आता या क्रॉस लाईनचा सेंटर घ्यायचा। आता या सेंटरचा सुद्धा आपल्याला सेंटर घ्यायचा आहे आणि खालच्या साईडला सुद्धा एक सेंटर घ्यायचा आहे, म्हणजे या लाईनीचे आपल्याला 4 भाग करायचे आहेत। आता हा जो पहिला सेंटर आपण घेतला होता त्यावरून अर्धा इंच वर मार्किंग करायची आणि हा शेवटचा जो सेंटर आहे त्याच्यावरून अर्धा इंच खाली मार्किंग करायची आणि फ्रेंच कर्वच्या मदतीने मी जसे आकार देत आहे त्याच पद्धतीने तुम्हाला सुद्धा आकार देऊन घ्यायचे आहे। फ्रेंच कर्व नसेल तर हाताने सुद्धा तुम्ही आकार देऊन घ्यायचे, फक्त व्यवस्थित आकार आला पाहिजे हे लक्षात ठेवा। हे आपले आकार रेडी झालेले आहेत बघा कर्वमध्ये। आता खालच्या साईडला आपल्याला 1 इंचावर मार्किंग करायची आहे आतमध्ये आणि ही क्रॉस लाईन 3 इंचापासून खाली 1 इंचापर्यंत ड्रॉ करून घ्यायची। ड्राफ्टिंग करून झालेली आहे। आता कटिंग करताना 1 इंचाचा स्ट्रेट आणि ही स्ट्रेट लाईन कट करायची, वरचा कर्व बाहेरून कट करायचा आणि पेपर ओपन करून हा मधला कर्व कट करायचा। इथे आपली स्लीव ही रेडी झालेली आहे।